चिवडशेट्टी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 25/5/2026 रोजी एक आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. 201 गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आहे. त्या गुन्ह्यामध्ये तक्रार देणारा आहे नकुल गोपाळ वाल्मिकी, वय वर्ष 24 वर्ष. त्याला एक 5 मुलांनी त्याला मारहाण केलेली आहे दुर्गा टॉकीज जवळ. लाथाबुक्क्यांची मारहाण आहे आणि एक पाठीत दगड टाकलेला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या इंस्टाग्राममध्ये त्यांनी एक असा कोयत्याचं चित्र घेऊन एक मुलगा त्याच्यामध्ये दिसतोय इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये. आणि ही मुलांची मारामारी त्या ठिकाणी झाली. त्याला म्युझिक वगैरे लावलेले आणि हा दहशतीसारखा असा व्हिडिओ त्यांनी तयार केलेला आहे. परंतु ही मारामारी जी आहे त्या मारामारीमध्ये 5 लोकांचा इन्व्हॉल्वमेंट आहे. तर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामधील एकंदरीत 3 जे मुलं आहेत मारामारी करणारे त्या तिघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एका 2 आरोपींच्या विरोधात आपल्या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये दोघांवरती गुन्हे दाखल आहेत. एकाचं नाव प्रशांत छगन गोरे, वय वर्ष 24, हा आनंद आशा नगरमध्ये राहिला आहे. दुसरा आरोपी जो आहे आर्यन जितू गोरे, त्याचं वय वर्ष 18 पूर्ण आहे. या दोघांवरती आपल्याकडे 301 दारू पिऊन वाहन चालवले किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालले 185 प्रमाणे त्यावरती गुन्हा दाखल आहे. आणि प्रशांत छगन गोरे जो आहे हा 302चा आरोपी आहे. तो सध्या जामिनावरती आहे. आणि अशा प्रकारे यांनी जी मारामारी केली त्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला. तिघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एक मायनर आहे त्याच्यामध्ये. तर मायनर मुलाला त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन आम्ही ज्युव्हेनाइल कोर्टात त्याला हजर करणार आहोत. आणि 2 आरोपी आहेत त्यामध्ये गौरव दशरथ गोरे आणि ऋषिकेश गणेश गुळवे हा जे आहेत हे दोघं अजून मिळालेले नाहीत. पण ते लवकरच ताब्यात घेतो. त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल कायदेशीर त्यांना अटक करून न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहे. आणि गुन्ह्यामध्ये जर त्यांनी कोयता वापरला म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे, पण व्हिडिओमध्ये असं कुठं कोयता मारल्याचं दिसत नाहीये. पण त्याप्रमाणे कोयत्याचा देखील आम्ही तपास करणार आहोत. त्यांची पीसी घेणार आहे आरोपींची आणि पीसी घेऊन त्याच्यामध्ये कोयत्याचा काय जो वापर झालाय, वापर दिसतोय का आणि वापर कोणी केलाय का हातामध्ये घेऊन, तर त्याचा सुद्धा आम्ही शोध घेणार आहोत आणि कोयता रिकव्हर करणार आहोत या तपासामध्ये. 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. परंतु 2 आरोपी काही आपल्याला हाते घरात हे मिळालेले नाहीयेत. त्याचा बी शोध चालू आहे. सकाळी रात्री सुद्धा आम्ही घरात शोधली, सकाळी शोधली, घरामध्ये सापडलेले नाहीत. आणि हे 3 जे आहेत त्यांना बातमीच्या आधारे आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि 3 गुन्ह्यात तिघांवरती आम्ही मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहोत. जे काय पोलीस कोठडी असेल ते प्राप्त करून त्यांच्याकडे तपास करणार आहोत. गुन्ह्याचं काही शस्त्र वापरले तो जप्त करणार आहोत.